संपूर्ण कुटुंब आनंदात होते. कारमध्ये गाणी सुरू होती. प्रत्येक जण आपापसात हसत होते, मस्करी करत होते. नव्या वाल्वो XC90 लक्झरी कारमधून कुटुंब ख्रिसमसच्या सुट्टीत एकत्र गावी चाललं होतं. गावी पोचण्यासाठी काही तास शिल्लक होते, परंतु त्यांच्या वाटेतच मृत्यू उभा होता याची कल्पनाही कुणी केली नसेल. एका क्षणात सर्व काही होत्याचं नव्हतं झालं आणि संपूर्ण कुटुंब मृत्यूच्या दाढेत ओढलं गेलं. बंगळुरू येथील एका सॉफ्टवेअर कंपनीचे CEO आणि त्यांच्या कुटुंबातील 5 जणांचा जागीच मृत्यू झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. राष्ट्रीय महामार्ग 48 वर ही दुर्घटना घडली. हे कुटुंब लक्झरी वॉल्वो कारमधून प्रवास करीत होते. CEO स्वतः कार चालवत होते. बंगळुरू शहराच्या हद्दीतील नेलमंगलाजवळ त्यांच्या जवळून जाणारी स्पोर्ट युटिलिटी व्हेकल कारवर उलटली. कारमध्ये बसलेल्या 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भयंकर होता की पाहणाऱ्याच्या अंगावर काटा आला. कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला, त्यामुळे आत बसलेले मृतदेह अडकले. हे मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत होते. कारमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी कटरचा वापर करावा लागला. मृतांमध्ये IST सॉफ्टवेअर सॉल्युशन्सचे MD आणि CEO चंद्रम येगापगोड, त्यांची पत्नी गौराबाई, 16 वर्षीय मुलगा ज्ञान, 12 वर्षीय मुलगी दीक्षा येगापगोड, यांच्या वहिनी विजयलक्ष्मी आणि त्यांची 6 वर्षीय मुलगी आर्या यांचा समावेश होता. येगापगोड कुटुंब त्यांच्या महाराष्ट्रातील सांगली गावी यायला निघाले. त्यांची कार बंगळुरू तुमाकूर येथील टिप्पागोंडहल्ली जवळ पोहोचली तेव्हा हा भीषण अपघात झाला. चंद्रम हे जबाबदारीने गाडी चालवत होते. त्यांची काहीही चूक नव्हती असे पोलिसांनी सांगितले. तुमाकुरूच्या दिशेने जाणारी SUV एका दुधाच्या ट्रकच्या मागे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने अचानक नियंत्रण गमावले आणि तो ट्रक मधल्या लेनमधून वळला आणि दुसऱ्या लेनमध्ये पडला. कंटेनर ट्रकने दुधाच्या ट्रकला धडक दिली आणि दोन्ही वाहने पलटी झाली. हा अपघात पाहून धक्का बसलेल्या येगापगोड यांनी आपल्या कारचा वेग कमी केला, परंतु कंटेनर ट्रक थेट त्यांच्या वाल्वोच्या वर जाऊन उलटला. या भयानक दुर्घटनेत कंटेनर ट्रक चालक आणि दूध चालक गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.